बीड जिल्ह्यामध्ये गेल्या 3 ते 4 दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलची टंचाई भासतीये। परिणामी ज्या ठिकाणी पेट्रोल आणि डिझेल उपलब्ध आहे त्या ठिकाणी लांबच लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळतंय। या ठिकाणी वादाचे प्रसंग सुद्धा निर्माण होत असून प्रशासन या सगळ्या परिस्थितीवर उपाययोजना करत असं सांगतंय, तरी सुद्धा प्रत्यक्षामधील परिस्थिती मात्र वेगळी आहे। बीड जिल्ह्यातील तब्बल 63 टँकर दाखल होणार असल्याची माहिती प्रशासनाकडून दिली गेली होती, परंतु ते अद्यापही पोहोचलेच नसल्याची परिस्थिती आहे। आणि याच सगळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उदय नागरगोजे यांनी। पाहूया। बीड जिल्ह्यात गेल्या 4 दिवसापासून पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा जाणवत आहे। यावर प्रशासनाकडून उपाययोजना करणार असल्याचं सांगितलं जात असलं तरी प्रत्यक्षात मात्र सर्वसामान्यांचे हाल होताना आपल्याला पाहायला मिळतात। आपण सध्या बीड शहरातील पेट्रोल पंपावर आहोत। आपण पाहू शकतो कशा पद्धतीनं या ठिकाणी पेट्रोल उपलब्ध झालंय आणि त्यानंतर या लांबच लांब रांगा लागल्या आहेत। सकाळपासून या रांगा आहेत, रात्री 2 वाजेपर्यंत हा पंप सुरू होता असं सांगितलं जात आहे। आणि पेट्रोलसाठी ही परिस्थिती आहे, ठराविक पेट्रोल पंपावरच हे पेट्रोल उपलब्ध आहे। तर डिझेलची परिस्थिती याहूनही बिकट आहे। डिझेल संपलेलं असल्यानं आता या ठिकाणी रांगा लागल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। या ठिकाणी जे डिझेल उपलब्ध आहे ते काही ठराविक वाहनांना दिलं जात आहे, ज्यांची खूपच अडचण आहे किंवा काही गरज सांगितली त्यानंतर हे डिझेल दिलं जात आहे। डिझेलसाठी देखील मोठ्या रांगा आपल्याला बीड मधील पंपावर लागल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। बीड शहरातील बहुतांश पेट्रोल पंपावर पेट्रोलचा आणि डिझेलचा स्टॉक नसल्यानं ही परिस्थिती निर्माण झाली आहे। तर ज्या ठिकाणी आता पेट्रोल आणि डिझेल उपलब्ध आहे त्या ठिकाणी अशा रांगा लागल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। एकंदरीतच प्रशासनाकडून रात्री या ठिकाणी गाड्या येणार आहेत। डिझेलचे टँकर आणि पेट्रोलचे टँकर सोलापूर इथून निघाले आहेत आणि ते लवकरच बीडमध्ये पोहोचतील असं सांगितलं गेलं होतं, परंतु अद्यापपर्यंत ते टँकर या ठिकाणी पोहोचले नाहीत आणि परिणामी बीडमधील नागरिकांना आता पेट्रोल आणि डिझेलची टंचाई सहन करावी लागत आहे। ज्या ठिकाणी पेट्रोल उपलब्ध आहे त्या ठिकाणी अशी रणरणत्या उन्हात आता रांगा लावण्याची वेळ आली आहे। जवळपास 1 ते 2 तास यांना या रांगात थांबावं लागत आहे आणि त्यावरून वादाचे प्रसंग देखील होत आहेत। प्रशासनाकडून यावर उपाययोजना केल्या जात असल्या असं सांगितलं जात असलं तरी अद्यापपर्यंत सर्व पेट्रोल पंपावर पेट्रोल आणि डिझेल उपलब्ध झाले नाही आणि त्याचाच परिणाम ज्या ठिकाणी पेट्रोल आणि डिझेल उपलब्ध आहे त्या ठिकाणी गर्दीत झालाय आणि आता या ठिकाणी अक्षरशः पोलीस बंदोबस्त लावावा लागतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। उदय नागरगोजे, पुढारी न्यूज, बीड।